विनोद तावडे जे महाराष्ट्राचे आणि बिहारचे प्रभारी होते, नेमकं ते काय बोलतायत आपण पाहूया. आम्ही ठरवलं आणि त्यामुळेच रफ्तार पकड चुका है बिहार. विकासाची गती बिहारने पकडली आहे. मग रस्ते दिसत आहेत, विमानतळ दिसत आहेत, कारखाने दिसत आहेत, एम्स दिसत आहेत, कॉलेजेस दिसत आहेत. हे लोकांच्या मनात पटायला लागले. खरंच विकासाची गती बिहारमध्ये येते आहे. त्यामुळे मतदान जातीपेक्षा विकासाच्या गतीवर केलं पाहिजे हे ठसवण्यामध्ये आम्हाला यश आलं. मुस्लिम यादव अशा पारंपरिक वोट बँकनी त्यांच्या तुम्हाला मतदान केलं. मी या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं यश आम्ही हेच मानतो की 30 जागा एनडीएच्या अशा आहेत की ज्या तथाकथित मुस्लिम यादव बहुल विधानसभेतल्या आहेत की जिथे एनडीएला मतच मिळणार नाही, डिपॉझिट जाईल अशी चर्चा होती. पण तिथे सुद्धा एनडीएचा उमेदवार जिंकतो आहे. 60 जागा शेड्यूल कास्ट डॉमिनेटिंग आहेत, तिथे सुद्धा एनडीए जिंकते आहे. आणि अतिपिछाडा समाज इथं मानलं तिकडे 110 जागा आहेत. त्यामुळे मला वाटतं जातीच्या पलीकडे जाऊन विकासाची गती जो वाढवेल त्याला बिहारवासियांनी आपला आशीर्वाद दिला आहे. मला वाटतं 22 तारखेला नवीन सरकार स्थापन झालं पाहिजे कायद्याने. त्यामुळे त्याच्या आज शपथग्रहण नक्की होईल. केंद्रीय नेतृत्व या विषयात सगळ्या गोष्टी नक्की ठरवतील. पण मला सगळ्यात महत्त्वाचं या निवडणुकीतलं जर कोणती गोष्ट जाणवते तर ती खऱ्या अर्थाने राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा संपूर्णपणे संपला. लालू यादवजी आणि तेजस्वीचा जातीवर मतं घ्यायची हेही संपलं. त्यामुळे बिहारमध्ये जर विकासाचं राजकारण जातीच्या पलीकडे होऊ शकतं तर ही खऱ्या अर्थाने भारताच्या विकासाची गती वाढवणारी घटना म्हणून मी पाहतो. तर आपण बघितलं आता कशा पद्धतीनं एक रिॲक्शन दिलेलं आहे. ह्या रिॲक्शनवर पुन्हा एकदा मी जाते आपल्या गेस्टकडे. विनोद तावडेजींनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की दोघांचे पण जे मुद्दे होते, जातीचा मुद्दा आणि वोट चोरीचा मुद्दा, हे दोन्ही खोडले गेलेले आहेत. त्यामुळे आता खरं तर ह्यांना मुद्दा शोधावा लागणार आहे का असं तुम्हाला वाटतं? कारण काँग्रेसची तर मला वाटतं 3च जागा काँग्रेसला मिळाल्यात. तर मंथन स्वतः करण्याची आवश्यकता आहे त्यांना, विचार मंथन. विनोद तावड़े जी जे मतलब अखिल भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि इथे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी बघितलं ते कुशल संघटक पण आहेत. त्यांच्यावाली जबाबदारी बिहार दिली. बिहारमध्ये जाऊन ते प्रत्येक जिल्ह्यात स्वतः जाऊन लोकांकडे बसायचे आणि आमच्या त्यांच्या बोलणं व्हायच्या. आणि जे सांगितलं हे दोन्ही मुद्दे खरे आहेत. एका वोट चोरीचा विषय जसा पूर्वी ते काय सांगायचं तर मी परत त्याच्यावर जात नाही की राहुलजी काँग्रेसचे अध्यक्ष असताना चौकीदार काय म्हणत होते आणि हे जे